स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये। आज येताना कोथिंबीरची गड्डी आणलेली कोथिंबीर वड्या करण्यासाठी, परंतु कोथिंबीर कट करून झाल्यानंतर मनात विचार आला की आज धपाटे बनवूयात। मग बाजरी, गहू आणि बेसनचं थोडंसं पीठ घेऊन याचे धपाटे बनवायला घेतले। त्यात लसूण, जिरे आणि मिरचीची पेस्ट करून टाकली। इथे मी रुमालावर छान असे धपाटे थापून घेतलेले आहेत। त्यानंतर तवा गरम झाल्यानंतर तव्यावर ते रुमालाच्याच साहाय्याने धपाटे टाकायचे। टाकताना पहिल्यांदा माझे धपाटे एक साईडला पडले, परंतु पीठ अगदी योग्य झालं होतं। याचं उत्तर म्हणजे रुमालाला ते अजिबात न चिटकता लगेच निघालेलं आहे। इथे मी तेल लावून दोन्ही साईडने व्यवस्थित असे भाजून घेतलेलं आहे। धपाटे आणि डाळ हे आमच्याकडे खाल्लं जातं, परंतु माझ्या माहेरी धपाटे आणि चवळीची उसळ खाल्ली जाते। तर आज मी तुरीची वरण आणि धपाटे असं बनवलं होतं। हे धपाटे केचप सोबतही छान लागतात। मला ते केचप सोबतच आवडतात, परंतु आज काही केचप घरात नव्हतं, त्यामुळे आम्ही वरण आणि धपाटे खाल्लेले। अशा प्रकारे रुमालाच्या साहाय्याने सर्व धपाटे बनवून घेतलेत आणि अजिबातही न चिटकता ते सर्व अगदी छान बनलेले होते। थोडंसं काळसर दिसतंय कारण हे बाजरीचं पीठ आहे। ज्वारीचं पीठ असलं तर एवढं काळपट ते दिसणार नाही। आणि प्रत्येक होलमध्ये तेल असं सोडून ते दोन्ही साईडने कडक भाजून घेतलेले आहेत। जेवण वगैरे झाल्यानंतर सोसायटीमध्येच आम्ही दांडिया खेळायला गेलो। आजचा कलर होता येलो, त्यामुळे सर्वच जण येलो कलरचे कपडे घालून आले। दांडिया खेळून आल्यानंतर थोडा अभ्यास केला आणि असा होता माझा आजचा दिवस।